खोल समुद्रातील रहस्यमय जीव वर का येत आहेत? आपल्या पृथ्वीचा सुमारे 71% भाग पाण्याने व्यापलेला आहे. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे आपण समुद्राचा फक्त 5% भागच शोधू शकलो आहोत. उरलेला खोल समुद्र आजही एक मोठं रहस्य आहे. जानेवारी 2023 मध्ये जपानमध्ये एका मच्छीमाराच्या जाळ्यात 6 मीटर लांबीचा एक विचित्र मासा आढळला. हा होता डीप सी ओव्हरफिश, जो साधारणपणे समुद्राच्या 1 किलोमीटर खोल भागात राहतो. जपानी लोकांमध्ये अशी समजूत आहे की ओव्हरफिश दिसणं म्हणजे नैसर्गिक आपत्तीचा संकेत. पण प्रश्न असा आहे, आजकाल असे खोल समुद्रातील जीव वारंवार वर का येत आहेत? ओव्हरफिशच नाही तर ब्लॅक सी डेव्हिल, जायंट फॅन्टम जेलीफिश, स्मूथ लंप फिश यांसारखे अनेक खोल समुद्रातील जीव अलीकडच्या काळात पृष्ठभागाजवळ दिसत आहेत. याचं एक मोठं कारण आहे डायल व्हर्टिकल मायग्रेशन. दररोज रात्री कोट्यवधी मासे, स्क्विड आणि प्लॅन्क्टन खोल समुद्रातून वर येतात आणि पहाटे पुन्हा खाली जातात. ही पृथ्वीवरील सर्वात मोठी स्थलांतर प्रक्रिया आहे. त्याचं कारण काय? खाण्यासाठी, पण स्वतः न खाल्ले जाण्यासाठी. मात्र आता हवामान बदलांमुळे ही नैसर्गिक प्रक्रिया बिघडत आहे. समुद्राचे पाणी गरम होत आहे, खोल समुद्रात ऑक्सिजन कमी होत आहे आणि त्यामुळे हे जीव कायमस्वरूपी वरच्या थरात स्थलांतर करत आहेत, जिथे ते तग धरू शकत नाहीत. याशिवाय एक मोठा धोका आहे डीप सी मायनिंग. खोल समुद्रातील खनिजांसाठी मोठ्या मशीनने खोदकाम केल्यास अजून न शोधलेले जीव कायमचे नष्ट होऊ शकतात. हे जीव लाखो वर्षांपासून तिथे आहेत, पण मानवाच्या लालसेमुळे त्यांचं अस्तित्व धोक्यात आलं आहे. मित्रांनो, खोल समुद्र फक्त रहस्यमय नाही, तर तो पृथ्वीच्या फुफ्फुसासारखा आहे. तो कार्बन साठवतो, हवामान संतुलित ठेवतो आणि जीवनांचं संरक्षण करतो. आपण जर आज सावध राहिलो नाहीत तर उद्या ही रहस्य फक्त कथा म्हणून उरतील.